नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुकतूप आहे संचिताचे या एकनाथ महाराजांच्या अभंगातील चौथ्या ओळीवरील विवेचन वाचून पूर्ण केले होते. आज पुढची आणि शेवटची 5वी ओळ. वाचन संध्या जोशी. ही 5वी ओळ अतिशय महत्त्वाची आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. याचे एकच महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यांनी संविधान बनवले आहे त्याला ते बदलण्याचाही अधिकार आहे आणि ह्या प्रकारचा वापर हरी त्याच्या प्रिय भक्तांसाठी अपवाद म्हणून करीत असतो. नेहमी आपल्या वाट्याला आलेले भोग काही चुकत नाहीत, हा विधिलिखित नियम आहे. अचानक प्रतिकूल प्रसंग आर्थिक असो प्रकृतीचा असो, त्याला सामना करताना माणूस हतबल होऊन जातो. जेरीला येतो, टाहो पडतो, करुणा भागतो, असे हे दुर्दैव माझ्याच वाट्याला का, या प्रश्नाचे कोणीच उत्तर देऊ शकत नाही. साधू संतांना कळते, पण ते बोलत नाहीत, सांगत नाहीत. कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्हीही भोग भोगावेच लागतात. पण गंमत अशी आहे की चांगले भोग पुढे येऊन उभे राहिले, चांगले योग येत राहिले, तर हे माझ्या वाट्याला कसे काय आले असे कोणीही विचारत नाही. आणि कधीकधी तर आपल्या अचाट कर्तबगारीमुळे हे सर्व मिळते आहे असा अभिमान गर्वही होऊ शकतो. म्हणून बहुतांशी असेच होते. म्हणून तर साधकांनी अत्यंत सावध असायला हवे. प्रपंचात विचित्र गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. आपल्यापेक्षा सर्व बाबतीत कनिष्ठ असलेला आपल्या डोक्यावर येऊन बसतो. या उलट आपल्यापेक्षा सर्वच गोष्टीत अगदी विद्यार्थी दशेपासून आणि पुढच्या काळातही श्रेष्ठ असलेल्या ला आपल्या एवढेही यश मिळालेले नसते. इतर काही उदाहरणात कुणीतरी सहज सुचविलेल्या गोष्टीतून आणि जुजबी प्रयत्नातून अमाप यश मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही झगडतच राहावे लागते. या सर्वांची कारणमीमांसा सामान्यपणे कुणालाच आकलनात येणार नाही, कारण याचे मूळ आपल्या प्रारब्धातच सापडते. आपण झाडाखालून जाताना पक्षाने आपल्या खांद्यावर घाण केली तर कुणाला दोषी ठरवणार? आपली काहीही चूक नसताना शनी महात्म्यातील गोष्टीप्रमाणे आपण जेव्हा अडकतो वा कुणाला दोष देणार? आपल्या प्रारब्धाप्रमाणेच घटना घडली असे म्हणत मुकाट्याने सहन करावे लागणार. परंतु देवाच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे प्रारब्धाचे चटके सौम्य होऊ शकतात. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष वास्तवामध्ये अपघात होण्याऐवजी स्वप्नात अपघात होऊन त्यावेळी भोग भोगून संपून जातात. कारण ईश्वरी शक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारचे असल्यामुळे कुठलीच गोष्ट त्याच्या बाबतीत काहीच अशक्य नाही. देवाच्या मनात भक्ताविषयी कळवळा जर निर्माण झाला तर आपणच केलेले सारे नियम बाजूला सारून भक्ताला तो फुलासारखा झेलून धरतो. मोंगलाईत दुष्काळ पडलेल्या वेळी दामाजी पंतांनी जनसामान्यांचे दुःख न पाहून आपल्या अधिकारात सरकारी कोठारे खुली करून धान्य वाटून टाकले. लोक तृप्त झाले. दुष्काळात झुंडीच्या झुंडी लोक येऊन सारे धान्य घेऊन गेले. सरकार दरबारी ही बातमी पोचल्यावर दामाजी पंतांना पकडून राजदरबारी हजर करण्याची आज्ञा झाली. कदाचित या गंभीर अपराध आणि आरोपामुळे दामाजी पंतांच्या जीवालाही धोका होता. तशा प्रकारची शिक्षा होऊ शकली असती, परंतु हरिकृपा श्रेष्ठ आहे. विठ्ठल महाराचा वेश घेऊन दामाजी पंतांचा गुलाम बनून त्या दरबारी हजर झाला. त्याने आपल्या छोट्याशा पिशवीतून पैसे ओतायला सुरुवात केली. धान्य विकले असते तर त्याचे मूल्य म्हणून जमा होणारे 1,68,000 रुपये
दरबारच्या तिजोरीत जमा केले आणि सर्वांचे डोळे दिपून गेले. आता ही रक्कम अनेक कोटीत झाली असती. बादशाह नशिबाने सत्वगुणी होता व हे अद्भुत दृश्य पाहून तो खजील झाला आणि आपल्याकडून शिक्षा दिली असती तर केवढा अन्याय झाला असता हे मनात येऊन अस्वस्थ झाला. सारा उलगडा असा झाल्यावर त्याने दामाजी पंतांना आदराने बोलावून घेऊन त्यांचा रीतसर सत्कार केला. त्यांच्यामुळे आपल्याला विठुमाईचे दर्शन होऊ शकले याची जाण ठेवली. या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की अंतःकरण निष्पाप आणि शुद्ध असेल तर संकट समयी हरिकृपेने प्रारब्धाचा नाश कायद्यात बसो वा न बसो नक्कीच होणार. हा केवढा मोठा भक्तांना दिलासा आहे. नाहीतर जन्मोजन्मी आपल्याच कर्मात आणि त्यांच्या फळात अडकून राहणार. एकनाथ महाराजांच्या भजनाचे वैशिष्ट्य आणि संदेश असा आहे की काहीही करून ईश्वरी प्रेम आणि सद्गुरू कृपा मिळवली तर आपले जीवन सार्थक होईल. या ठिकाणी आवडीने भावे हरिनाम घेसी हा एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आपण पूर्ण केला आहे. उद्याच्या क्लिपमध्ये आपण उद्या वेगळा विषय बघूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.